नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असते या सिरियलमध्ये आज काय घडले आपण ते बघणार आहोत। इकडे आदिराज घरामध्ये येतो आणि नित्य मॅडम असे ओरडतो आणि नित्य मॅडम कुठे गेल्यात, काही थांगपत्ता आहे का असे पाहुणीला विचारतो आणि पाहुणी देखील म्हणते की ह्या घरामध्ये नित्य मॅडम नाहीयेत। त्यावेळेस आदिराज म्हणतो की न सांगता मॅडम कुठे गेल्या असेल। त्याच वेळेस पोलीस दारामध्ये येतात आणि जाधव असे ओरडतात। त्यावेळेस तात्या आणि विमल विचारतात की काय केलं आहे, आमच्याकडे तुम्ही का आला आहात। त्यावेळेस सुनेचा छळ केल्याची तक्रार नित्य मॅडमने दिली आहे असे सांगण्यात येते। त्यावेळेस आदिराज मध्येच बोलतो की माझी आई आणि वडील असं कधीच करणार नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे। त्यावेळेस विमल असं बोलते की तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे, आम्ही कुणालाच हात लावलेला नाही। तेवढ्यात पाहुणी बोलते की बघ नित्य मॅडमने काय केलं आहे, तुमच्यावरच केस टाकली। त्यावेळेस पाहुणी असं बोलते की केसांनी गळा कापला आहे बघ। त्यावेळेस इन्स्पेक्टर आदेश देतात की ह्या सगळ्यांना घेऊन चला म्हणून। त्यावेळेस आदिराज बोलतो की तुमचा मोठा गैरसमज होत आहे, माझे आई वडील असं काही करणार नाहीत। त्यावेळेस पोलीस असे बोलतात की तुम्हाला जे बोलायचं ना ते तुम्ही कोर्टात येऊन बोला, आम्ही यांना घेऊन चाललो आहोत। गावकरी देखील तोंड सुख घेतात आणि एवढ्या मोठ्या श्रीमंताची पोरगी तुम्ही करून आणलीत, घरात राहतीये तरी तुम्ही असा छळ कराल असं वाटलं नव्हतं। त्यावेळेस आदिराज जोरात ओरडतो की तुम्ही शांत बसा। त्यावेळेस एक गावकरी बोलतो की साऱ्या गावाला तू शहाणपणा शिकवतोस आणि तुमच्या घरातच असं चाललंय का। विमल आणि तात्याला खेचून पोलीस घेऊन जातात आणि आदिराज विचारात पडतो की हे काय घडलंय आपल्या बरोबर। तर नित्या भंगारवाल्याचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या गावात आलेल्या असतात। लवली आणि सत्या देखील त्यांच्याबरोबर असतात आणि ह्याच गावात तो भंगारवाला राहतो असे सांगतात। एवढ्या मोठ्या गावामध्ये तो भंगारवाला कसा सापडेल असा ते विचार करू लागतात। तेवढ्याच नित्याला आवाज येतो की भंगारवाला। त्यावेळेस तिघेही त्या भंगारवाल्याच्या दिशेने पळू लागतात। भंगारवाल्यापाशी गेल्यावर तो डबा ती शोधते आणि त्या डब्यामध्ये नागदेवतेची मूर्ती असते ती सापडते आणि तिला खूप आनंद होतो आणि आईला खूप आनंद होईल हे देखील ती बोलते। लवली पैसे देतो आणि तो डबा घेऊन येतात। इकडे पोलीस स्टेशनमध्ये लेडीज कॉन्स्टेबल विमलला मारत असते आणि तात्याला देखील एक कॉन्स्टेबल मारत असतो। त्यावेळेस आदिराज तेथे येतो आणि तुम्ही चुकत आहात हे सांगतो। इकडे सर्व नित्य मॅडमच्या नावाने खडे फोडत असतात आणि तात्या देखील बोलतात की काय घडलंय काय कळत नाही, कर नाही तर डर कशाला पाहिजे असे म्हणतात। इकडे विमल सफाई देत असते की मी पाहुणीला मारायला गेले, त्याच वेळेस नित्य मॅडम कशामध्ये आलात हे मला माहित नाही आणि त्यांना चुकून कानामागे लागली। त्यावेळेस आदिराज बोलतो की हे सगळं मला माहित आहे, तू सांगायची काहीच गरज नाही। त्यावेळेस विमल बोलते की हाच दिवस राहिला तर बघायचा आणि तो दिवस देखील दाखवला तुझ्या नित्य मॅडमने। विमल जोरजोराने रडायला लागते। पोलीस देखील विमलला सांगतात की आता करून काय उपयोग आहे, आधी हात उचलायच्या आधी विचार करायला पाहिजे होता आणि तुमची बडबड बंद करा। त्यावेळेस पोलीस असं बोलतो की चुकून लागला आहे ना, चुकूनच नित्य मॅडम देखील पोलीस स्टेशनमध्ये आल्या असेल आणि त्यांनीच कंप्लेंट दिली असेल, हे बी चुकूनच झालं असेल। पोलीस म्हणतो हा जबाब एकदा वाचा मग तुम्हाला कळेल। त्यावेळेस आदिराज जबाब वाचतो आणि त्याच्या पायाखालची जमीन निसटते। मॅडम तुम्ही मला पुन्हा एकदा धोका दिला आहात, विश्वास तोडला तुम्ही असे देखील बोलतो। नित्य मॅडम तुम्ही माझ्या आईवडिलांना खूप त्रास दिला आहे, माझ्या आईवडिलांना त्रास दिल्यानंतर मी काय करत असतो हे तुम्हाला देखील माहित आहे, तर भोगा आता सगळं। पोलीस त्यांना म्हणतात की सरकारी कामामध्ये अडथळा करू नको, नाही तर तुला देखील आतमध्ये टाकायला आम्ही कमी पडणार नाही। इकडे लवली सत्या आणि नित्य मॅडम घराच्या दिशेने येत असतात। त्यावेळेस एक जोगतीन भेटते आणि जोगतीन साक्षात्कार देते। अंगावर घेऊन आले आहे, तुझ्यावर खूप मोठे संकट येणार आहे, त्या संकटामध्ये तू हरू नको, धीर आणि सर्व काम कर हे सर्व सांगते आणि देव तुझी परीक्षा घेत आहे हे देखील बोलते। जोगतीन निघून जाते। शालिनीचा पोलिसांना फोन येतो आणि आमचं काम केल्याबद्दल थँक्यू असं म्हणते। मी पोलीस स्टेशनला आल्यावर माझ्या होला हो करायचं, बाकी काही करायचं नाही अशी पोलिसांना सांगते। इकडे शालिनी सोमाला सांगते की मृग नक्षत्राचा हाच काळ आहे, नित्य एकटी आहे आणि आपण तो माणूस शोधून नित्याला मारून टाकायचं। तुला किती पैसे पाहिजे तेवढे पैसे घे आणि हे काम लवकरच फत्ते कर असं बोलते। सोमा निघून जाताना असं बोलतो की सगळे माणसं कामाला लावतो आणि तुमचं काम लवकरात लवकर होईल असे देखील बोलतो। त्यात पाहुणी शालिनीकडे येते आणि म्हणते की आई म्हणजे विमल आणि तात्याला तुरुंगात पाठवलं, आता काय करायचं। त्यावेळेस शालिनी बोलते की नित्याची खोटी सही करून तुम्ही जो जबाब दिला ना तो खूप भारी पडणार आहे। सही बघून आदिराज नक्की नित्याला बाहेर काढेल
ह्याची गॅरंटी आहे, ती पाहुणी बोलते. एकदा का नित्या घराबाहेर पडली तर तिला कसं मारायचं हे आम्ही बघून घेऊ, असं पाहुणीला शालिनी बोलते. शालिनी पाहुणीला धमकावते की यापूर्वी तू आवाज मोठा करून माझ्याशी बोलली होती, आता परत ऐकून मी हे घेणार नाही. यापुढे उद्धटवाने बोलली तर मी तुला माफ करणार नाही, हे लक्षात ठेव. पाहुणी शालिनीला बोलते की आता सेलिब्रेशनचा टाइम झालाय, तुम्ही सेलिब्रेशनची तयारी करा. तर शालिनी नंतर बोलते आणि तिथून पाहुणीला काढून देते. राजमा पाहुणीला पाहून विचार करते की इथे ही का आली आहे, या दोघींचं काहीतरी शिजत असणार. नित्या घाईघाईमध्ये डबा घेऊन घराकडच्या दिशेने येते आणि पाहुणी तिला बघते. आई कुठे आहे असे विचारते आणि डबा दाखवते. त्यावेळेस सावली असे सांगते की तू जिकडे पाठवला आहे ना तिकडेच आहे ती. त्याला मात्र तिच्या बोलण्याचा काही अंदाज लागत नाही. त्यावेळेस सावली असं बोलते की तुला लाज कशी वाटत नाही हे सर्व करताना, तू जिकडे गेली होती तिकडे सगळं काय करून आली ना आता इथं आल्यावर सफाई देतेस काय, सांग मला की काय केलं आहे मी आणि दिवसभर मी कुठे होते हे तुम्हाला माहित नाही, हा डबा बघ. नित्या बोलते काय तुझा छळ केला आहे ते आम्हाला सांग आणि माझ्या तात्याने तुझं काय वाकडं केलं हे देखील सांग, असं सावली बोलते. तुझी तक्रार केल्यानंतर तात्या आणि आईला सगळ्या गावकऱ्यांदेखत घेऊन गेलाय, खूप अपमानित झाला आहोत हे देखील सावली सांगते. ऐकून नित्याला खूप मोठा धक्का बसतो. कोणतीही तक्रार केलेली नाही असे सांगते. सावली म्हणते मला तुझं तोंड देखील बघायचं नाही, तू जा इथून. तू कंप्लेंट केली नाही तर पोलीस इथं आले कसे, पोलिसांनी तात्या आणि आईंना नेलं कसं, दिवसभर तू कुठे होतीस हे सगळं आम्हाला कळलं आहे, हे सावली बोलते. गावकऱ्यांदेखत खूप अपमानित झाले तात्या आणि आई. रात्री गोड बोलली आणि सकाळी जाऊन कंप्लेंट करून आली काय, असे सावली बोलती. मी कंप्लेंट केली नाही, मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाते आणि सर्व काही सांगते. मी हा भंगाराचा डबा आणायला गेले होते, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, असे नित्या बोलते आणि पटकन पोलीस स्टेशनला जाते. इकडे पोलीस स्टेशनमध्ये आदिराजला पोलीस झापत असतात आणि तेवढ्यात शालिनी तेथे येते. शालिनी बरोबर एक वकील असतात. इकडे पोलिसांना शालिनी बोलते की मी यांचा जामीन घेऊन आले आहे, यांना लवकरात लवकर बाहेर काढा, हे खूप चांगले माणसं आहेत, हे असं काही करणार नाही अशी ग्वाही देते. पोलीस सगळी फॉर्मॅलिटी कंप्लीट करत असतात आणि शालिनी बाहेर आदिराजला बोलवते. आदिराज थँक्यू शालिनीला बोलतो आणि तुम्ही माझी पुन्हा मदत केली आहे असे बोलून पुन्हा थँक्यू बोलतो. शालिनी मॅडम असं बोलतात की तुम्हाला हे सगळं घडलेलं आधीच का नाही सांगितलं, आतापर्यंत काहीच झालं नसतं, मी पोलिसांपर्यंत तुम्हाला येऊन दिलं पण नसतं. तुझ्या अंगावर नेहमी टांगती तलवार असणार आहे, नित्यामुळे तुला खूप त्रास होणार आहे, हे तुला मी वारंवार सांगते. तू आजपर्यंत तिला नेहमी माफ करत राहतो, माफ कर, मी तुझ्या बायको विरोधात बोलते पण तू समजून घे मला तुला काय बोलायचं आहे, अशी शालिनी आदिराजला बोलते. शालिनी नंतर निघून जाते पण आदिराज तिच्या बोलण्याचा खूप विचार करत असतो. शालिनी मॅडम जामीन देऊन सगळ्यांना बाहेर सोडवतात आणि विमल आणि तात्या बाहेर येतात. इकडे विमल आणि तात्या म्हणतात की बघा शालिनी मॅडममुळेच आपण वाचलो आहोत, त्यांचे उपकार मानले पाहिजे आणि देवीचे बी उपकार मानले पाहिजे. इकडे नित्या मॅडम घरामध्ये येताना आदिराज त्यांना अडवतो आणि थांबा मॅडम असं बोलतो, तुम्ही माझ्या आईवडिलांचा खूप मोठा अपमान केला आहे, त्यांना आता इथून पुढे माझ्या घरात पाऊल देखील टाकायचं नाही, चालते व्हा इथून. ऐकून नित्याला खूप आश्चर्य वाटते. तेवढ्यात पाहुणी येते आणि तिला हात धरून बाहेर काढून देते आणि आदिराज घराचा दरवाजा बंद करून घेतो. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलशी संलग्न रहा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.